आमचं सरकार उठलं की सुटलं मला फर्निचरच्या दुकानात ओढीत नेतात या. आणि रोज बघा एकच किटकिट, मला 15,000चा बेड घेऊन द्या, नाही तर मी माहेरला रुसून निघून जाणार. आता ही बेडसाठी रोजची किटकिट चालू असते का नाही, ते मिटवायसाठी मी सांगलीच्या विवा गॅजेट मध्ये आलो. सरकारने म्हणलं इथं हवा भरून तयार करायचा बेड आलाय, फक्त 1500 रुपयापासून स्टार्ट आहे. बघीच तो 5 मिनिटात हवा भरून बेड तयार झाला. पण सरकारने बेड आवडला बहुतेक, म्हणजे माहेरला जायचं प्लॅनिंगच काढलं. विवा गॅजेट मध्ये चार्जिंग वरला फॅन कमीत कमी 100 रुपयाला पण मिळतो या. 1300 रुपयावाला भारतातला सगळ्यात स्वस्त एसी पण इथं आहे वाटतं. आईला म्हणलं ह्या आणि मेकअपचं कसलं छोटं कपाट आहे. हे मेकअपचं कपाट नाही बरं का, फक्त आणि फक्त 2000 रुपयाला मिळणारं मिनी फ्रीज आहे. एसी डीसी पॉवर असल्यामुळे गाडीत पण वापरायला चालते आणि घरात पण वापरायला चालते. आणि ह्यात काय ठेवचीला ते गरम पण होते आणि गार पण होते, दोन्ही ऑप्शन आहेत. आईला इथे इयरबडला पण खतरनाक ऑफर चालू आहे वाटतं. म्हणजे फक्त 500 रुपयाला 4 बॉक्स भेटणार. आणि ह्यो विषय तर एकदम खतरनाक आहे बरं का. हेडफोन फक्त 500 रुपयाला जोडी, फक्त आणि फक्त 2000 रुपयाचा VR बॉक्स घालून आमचा रोबोट कसा हलायला लागलाय बघा. सरकारने म्हणलं इथे सीसीटीव्ही कॅमेरा फक्त 499 ला भेटतोय, म्हणल्यावर दुकानात लावायला काही आपल्याला हरकत नाही. आणि सौर पॅनेल सीसीटीव्ही कॅमेरा आपल्या नवीन घरात लावूया, म्हणजे लाईट बिलाचं काही टेन्शन नाही. आमच्या बारक्यापणी रिमोटच्या गाड्या 4-5 हजार रुपयाला मिळत येतात, पण आताच्या जमान्यात विवा गॅजेटला फक्त 499 ला मिळतात. नुसतं एवढंच नव्हतं बरं का, आता हे बघा आणि काय काय नवीन नवीन आणि युनिक वस्तू इथे मिळतात. आता एवढं सगळं प्रोडक्ट घ्यासाठी पत्ता म्हणला का नाही, सांगली ST स्टँडच्या समोरच बरोबर हे विवा गॅजेटचं शॉप आहे.